नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज हे जो प्लॉट तुम्हाला दिसते हे मक्याचा प्लॉट आहे आणि पलीकडे हरभरा आहे. आता या प्लॉटची कंडिशन एवढी जबरदस्त आहे. याचं कारण एकच आहे, वेळेवर नियोजन करणे, वेळेवर खत वगैरे सोडणे, वेळेवर फवारणी. का होतं की मक्का आपण लावतो आणि म्हणतो कमी खर्च आहे, त्याला काही गरज नसते. पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वातावरण असते, प्रत्येक ठिकाणाचं वेगवेगळं पाणी असते आणि या ढगाळ वातावरणामुळं म्हणावं, ऊन जास्त कमी होते म्हणावं, त्याच्यामुळं काय लागले की कुठं अळ्या व्हावं लागले. कुठं ना कुठं 1% जर अळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत असेल तर आपल्याला पटकन अळीनाशकचं फवारणी घ्यावी लागते. मेहनत आहे बरं याच्यात, लोक खरं या खोटं ते मला माहीत नाही, सांगतात का नाही, पण याला खालून खत देणे, वरतून फवारणी देणे, हे दोन गोष्टी करावं लागतात. हे स्टंप बघा, एकदम जबरदस्त आहे. कुठेही जरी बघितलं हीच पोझिशन आहे. आळी आली तर अळीनाशक फवारणी करणे, त्याच्याने जर फरक पडला नसेल तर पोंग्यामध्ये आपण पोंगा भरणी जी औषधी टाकतो ते करणे, त्यावेळेसच असा प्लॉट राहू शकतो. आता आमच्या क्षेत्रामध्ये आमचाच एक असा प्लॉट आहे जो निरोगी आहे. स्वतःची बडाई नाही मारत, पण मेहनतीचं फळ आहे. माहिती असणं गरजेचं आहे. एकदा फवारणी मारली याचा अर्थ असं नाही की बाबा आळी जी आहे ती चालली जाईल. काय काय पोंग्यात असते, ती रात्री निघती, खाऊन घेते आणि सकाळी बघितल्यावर पानं कुडतळलेलं दिसते. तर माझ्या शेतकरी मित्रांनो, माहिती असणं गरजेचं आहे. ते कशी, कोण, कसं देते, उगाच भपाऱ्या मारून काय फायदा नाही. एकमेकांची मदत करा, एकमेकांना हातभर लावा आणि वर उचलून आपल्याला पुढं वाटचाल करायची आहे. धन्यवाद.